आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर। बंजारा समाजाच्या विरासते बंजारा या नंगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। पोहरादेवीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, 5240 पोलीस अधिकारी तैनात। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाण्यात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार। मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। कसारा वडवलीतील सभास्थळी जय्यत तयारी। राहुल गांधींच्या हस्ते आज कोल्हापुरातील कसबा बावडात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। सकाळी 8:30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं कालचा दौरा रद्द झाला होता। काँग्रेसनं संविधानाला पायदळी तुडवलं। राहुल गांधींना संविधान यात्रेत सहभागी होण्याचा अधिकार नाही। रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल। हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। सोमवारी सकाळी 10 वाजता इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळात राजकारणात दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षात स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान। हर्षवर्धन पाटलांनी घाई केली। हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर विद्यमान आमदार दत्ता मामा भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार। शरद पवारांनी तिकीट दिलं नाही तर अपक्ष म्हणून मैदानात उतरवणार, बबन शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके लवकरच तुतारी हाती घेणार। भाजपमध्ये कुणी विचारत नसल्याचा आरोप। कालच शेळकेंनी पवारांची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे नोटीस। काँग्रेसचे सिंगलकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली। फडणवीसांच्या व्होट जिहाद या शब्दावर आक्षेप। अशा वक्तव्यानं समाजात द्वेष निर्माण होत असल्याचा नोटिशीत उल्लेख। अजित पवार खरंच दिलेला शब्द पाळणारे असतील तर ते विधानसभेला उभे राहणार नाहीत। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा खोचक टोला। अजित पवारांकडून सुनील टिंगरेंचा धडाकेबाज आमदार असा उल्लेख। टिंगरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला। अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा। अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला। धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेणार। दसरा मेळावा शिवतीर्थावरच ठाकरे गटाकडून पोस्ट। तर विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार। गद्दारांना इथे थारा नाही, निष्ठावंतांच्या जोरावर महाराष्ट्रात पुन्हा मशाल पेटेल, विनायक राऊतांचा। पेसांतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार। आदिवासी आमदारांसोबतच्या बैठकीत निर्णय। एकनाथ शिंदेंचं दिल्लीत वजन आहे असं म्हणतात, तर त्यांना आपलं वजन वापरून सर्व समाजाला आरक्षण द्यावं। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं मुलीला त्रास। प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास दिला। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इर्शाळवाडीला अचानक भेट। इर्शाळवाडीसाठी नव्यानं बांधलेल्या घरांची शिंदेंकडून पाहणी। 19 जुलै 2023 मध्ये इर्शाळवाडीवर दरड कोसळली होती। अहमदनगरच्या इल्लानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ट्विट करत राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्र सरकारचे आभार। राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स। 23 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। सावरकरांच्या अवमान प्रकरणी राहुल गांधींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा। एकनाथ शिंदे काय बोलतात त्यापेक्षा त्यांच्या आमदारांचा काय कारभार चाललाय ते जरा बघा। पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांचा हल्लाबोल। जळगावात पवार गटाकडून सरकारविरोधात हक्क मागतोय महाराष्ट्र माझं अभियान राबवण्यात येणार। पवार गट महायुतीच्या कारभाराची चार्जशीट जनतेसमोर मांडणार। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपचा अंतर्गत वाद समोर। भाजप आमदार मोनिका राजळेंविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा। पुण्यातील डेक्कन परिसरात 77 वर्षीय महिलेची आत्महत्या। माला अंकोला या महिलेनं संपवलं जीवन। मृत महिला माजी क्रिकेटपटू सलील अंकोलांची आई असल्याची माहिती। वर्ध्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं बेमुदत उपोषण। उपोषणात 17 कर्मचाऱ्यांचा समावेश। प्रकृती खालावल्यानं एका उपोषणकर्त्याला रुग्णालयात भरती केलं। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या रोजंदार मजुरांसह प्रकल्पग्रस्त मजुरांचा रस्ता रोको। अकोल्यातील वणी रंभापूर येथे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषणानंतर रास्ता रोको करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील अब्दुल सत्तारांच्या घरावर प्रहारच्या दिव्यांग संघटनेचा मोर्चा। मोर्चात दिव्यांग संघटनेतील शेकडो दिव्यांगांचा सहभाग।
जळगावच्या भडगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून भीक मागो आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी. परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना साहित्याचं वाटप, आमदार राहुल पाटील यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी. परळीतील प्रसिद्ध असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परिक्षेत्रातील आरोग्य भवानी डोंगरतुकाईच्या दर्शनासाठी भाविकांची रीग. पुरातन काळातील मंदिर म्हणून परळीच्या मेरुगिरी डोंगरात वसलं आहे देवीचं मंदिर. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 2000 रुपयांनी वाढ. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीचा दरावर परिणाम झाल्याची सुवर्ण व्यावसायिकांची माहिती. नवरात्रीच्या उपवासामुळे अमरावतीत फळांची मागणी वाढली, मागणी वाढल्यानं फळांच्या दरात वाढ. नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना मुख्याध्यापक मिळणार असल्यानं शिक्षकांवरील इतर कामांचा ताण कमी होणार. नंदुरबार जिल्ह्यात हिरवी मिरचीच्या तोंडीला वेग, हिरव्या मिरचीला व्यापाऱ्यांकडून 50 रुपये प्रति किलोचा दर, चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी. जळगावच्या अमळनेरमध्ये पांझरा नदीत 6 मजुरांसह बैलगाडी बुडाली, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा नंदुरबार पोलिसांकडून पर्दाफाश, गावठी कट्ट्यासह 11 लाखाचा मुद्देमाल जप्त, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. जोगेश्वरीतील 2 तर आरेतील 1 अशा 3 बनावट कॉल सेंटरचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 6 महिलांसह एकूण 36 जणांना अटक, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप. भंडाऱ्याच्या पवनीत विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक, पवनी पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पालघरच्या घोलवड परिसरात संशयित बोट आढळल्यानं खळबळ, संशयित हालचाली दिसून आल्यानं स्थानिक मासेमारांची पोलिसांना माहिती.